नमस्कार मित्र हो, लेखक रामचंद्र एकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील बदलतात मुखोटे हा लेख मी नारायण खरात आंबड जिल्हा जालना या ठिकाणी सादर करीत आहे। बदलतात मुखोटे। नात्या गोत्यांचंही पुन्हा राहीना भान, सगळीकडे दिसू लागले मुखोट्यांचेच रान, सगळीकडे दिसू लागले मुखोट्यांचेच रान। मला कधीच वाटलं नव्हतं तू असा वागशील। हे वाक्य आपल्याला अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतं, तर कधी कधी आपणही पुटपुटलोय। हे वाक्य आलेलं असतं अपेक्षाभंगातून। हा अपेक्षाभंग कुणीतरी जवळच्या म्हटल्या जाणाऱ्या माणसांकडून झाल्यास त्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात असते। ही तीव्रता कधी कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात असते की आपल्याला जगावरचा आणि जगण्यावरचाही विश्वास उडून जातो। मुळातच समोरच्याने असं काय केलेलं असतं, तर त्याने अनपेक्षित वागताना दिल्या घेतल्या शब्दांना विसरून केवळ स्वार्थापोटी स्वहितासाठी आपल्या भावनांचा विचार न करता टाकलेलं पाऊल असतं। मग अशा वेळी कधीतरी हे जग नुसत्या शब्दांवर चालायचं यावर विश्वास बसत नाही। हजारो लाखो रुपयांचे व्यवहार असोत की एखादी सोयरीक ही केवळ शब्दांवर होत असे। पूर्वी मुलं बाळ जन्माला यायच्या आधीच कधी कधी सोयरिकीचा शब्द दिला जायचा आणि तो पाळलाही जाईल। पण आज मात्र या शब्द पाळण्याची शाश्वती धूसर झाली, कारण इथं प्रत्येक चेहरा मुखोट्यांच्या आडोशाला दडलाय। चेहरा एक आणि मुखोटे अनेक अशी परिस्थिती निर्माण झाली। समोरच्या परिस्थितीनुसार मुखोटा बदलण्याचा सराव आत्ताच्या माणसाच्या अंगवळणी पडलाय। या मुखोटा बदलण्यानं प्रत्येक प्रसंग प्रत्येक वेळ मारून नेता येते। याचा आसुरी आनंद मुखोट्या मागच्या माणसाला मिळू लागलाय। या मुखोट्यांची चव चाकलेला माणूस कधीतरी मुखोटा बदलत असे, पण या मुखोटा बदलण्याच्या कलेत पारंगत झालेला माणूस त्यातच धन्यता मानतो। त्याचा परिणाम असा झाला की हल्ली या मुखोट्यांच्या गर्दीत माणूस स्वतःचा चेहरा हरवून बसला। मग समोर घडणाऱ्या प्रसंगानुसार औपचारिक प्रतिक्रिया उमटतात। मग यालाच जगणं म्हणायचं। यातूनच वाढत गेला तो म्हणजे तोंड देखलेपणा, तोही औपचारिक। मग अशा वेळी भावनिक धागा अस्तित्वालाही नाही। त्यातूनच नात्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आणि सुरू झाला भावनिक शून्यतेचं व्यावहारिक जग। यातूनच सुरू झाली मुखोटे बदलण्याची स्पर्धा। ही स्पर्धा इतकी टोकाला गेली की दोन माणसं समोर असली, दोघात छान संवाद असेल, चेहऱ्यावर हास्य असेल, तरी देखील त्यांच्या मनाने कोणता मुखोटा परिधान केलेला असेल याची शाश्वती ते दोघेही देऊ शकत नाहीत। पूर्वी केवळ शब्द पाळण्याची साठी आयुष्यपणाला लावलेली अनेक उदाहरणं आपण ऐकतो, आणि आज मात्र सोयरीक जमवतानाही याद्यांवर उपस्थितांच्या साक्षीदार म्हणून सह्या घेण्याची वेळ येऊन ठेपली। याचं कारण म्हणजे मुखोट्या आड झाकाळलेला माणूस होय। आज प्रत्येक गोष्टीला साक्ष आणि पुराव्यांचा जोड दिल्याशिवाय पुढे जाता येईना। ही संदिग्धता आणि माणुसकीतील अविश्वासाचं धोकं निर्माण होण्याची कारण म्हणजे मुखोटे होय। भावाभावात, बापलेकात, नवरा बायकोत रक्ताच्या पलीकडचं नातं म्हणून ज्याचा गौरव केला जातो, असा मैत्रीतही पर्यायाने समाजातही या मुखोट्यांचं रान वाढू लागले आणि खंत एकच, माणूस नावाचा चेहरा हरवतोय, माणूस नावाचा चेहरा हरवतोय। प्रस्तुत लेख हा दैनिक लोकमतमध्ये दिनांक 19 एप्रिल 2017 मध्ये पूर्व प्रकाशित झालेला आहे। नमस्कार।